चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बातमीने। जपानची आघाडीची वाहन निर्माता कंपनी टोयोटा मोटार कॉर्पोरेशन आता भारतात मोठ्या विस्ताराच्या तयारीत आहे। महाराष्ट्रात 3 नवीन वाहन असेंब्ली प्रकल्प उभारण्याची योजना आखली जात असून या प्रकल्पासाठी सुमारे 300 अब्ज एन म्हणजे जवळपास 1.9 अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे। ही बातमी वरकरणी एक औद्योगिक गुंतवणूक वाटू शकते, परंतु प्रत्यक्षात हा निर्णय जागतिक आर्थिक बदल, भारताची वाढती ताकद आणि भविष्यातील वाहन उद्योगातील ट्रेंड या सर्वांचा एकत्रित परिणाम आहे। सर्वप्रथम हा निर्णय जागतिक रिअलाइनमेंटचा एक भाग आहे। गेल्या काही वर्षात जगभरातील कंपन्या त्यांच्या उत्पादन केंद्राची पुनर्रचना करत आहे। चीनमधील उत्पादनावर अवलंबित्व कमी करण्यासाठी चायना +1 हे धोरण स्वीकारले जात आहे। या धोरणानुसार कंपन्या चीन सोबतच दुसरा स्थिर आणि वेगाने वाढणाऱ्या देशात उत्पादन हे वाढवत आहे। भारत या संदर्भात सर्वात मजबूत पर्याय सध्या ठरत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील वाढती मागणी आणि ग्राहकांचा बदलता स्वभाव। भारतात मध्यम वर्ग झपाट्याने वाढत आहे आणि ग्राहक आता केवळ स्वस्त गाड्यांकडे न पाहता गुणवत्ता, सुरक्षितता आणि ब्रँड व्हॅल्यूकडे अधिक लक्ष देत आहे। SUV आणि प्रीमियम सेगमेंटमध्ये वाढती मागणी हे त्याचे स्पष्ट उदाहरण आहे। टोयोटा या सेगमेंटमध्ये मजबूत असल्यामुळे कंपनीला दीर्घकालीन मोठी संधी उपलब्ध आहे। तिसरा मुद्दा म्हणजे उत्पादन क्षमता आणि स्केलचा फायदा। सध्या भारतातील उत्पादन क्षमता मर्यादित असल्यामुळे टोयोटाला वाढत्या मागणीचा पूर्ण फायदा घेता येत नाही। मात्र महाराष्ट्रातील नवीन प्रकल्पामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं। एका अंदाजानुसार 2030च्या दशकात कंपनीला भारतात सुमारे 10 लाख वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता निर्माण करायची आहे। ही केवळ संख्या नाही, तर याचा अर्थ असा आहे की भारत हा टोयोटासाठी जागतिक उत्पादन हब बनू शकतो।